महार वतनाची जमीन लाटल्याबद्दल पार्थ पवार यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात भीमशक्ती संघटनेच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। यावेळी त्यांनी काय भावना व्यक्त केल्या बघा। आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना निवेदन देण्यात आलेले आहे। हे निवेदन महार वतीन जमीन तसेच गायरानधारक यांच्या बाबतीमध्ये आहे। या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज तसेच ब्रिटिशांनी ज्या जमिनी आहेत त्यांच्या शूरवीरांचा पराक्रम पाहून त्यांना त्यांचा घराचा उदरनिर्वाह धकवण्यासाठी ह्या जमिनी शेड्यूल कास्टच्या लोकांना करून खाण्यासाठी दिल्या होत्या। परंतु कालांतराने या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये ह्या प्रस्थापित नेत्यांच्या काही धनदांडग्या अवलादींनी इथल्या दलित, आदिवासी, शेड्यूल कास्टच्या लोकांच्या ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी बळकवण्याचं काम केलेलं आहे। काल परवाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जो मुलगा आहे पार्थ पवार यांनी पुणे येथील मुंडवा या ठिकाणची 40 एकरची जमीन ही स्वतःच्या घशामध्ये घालण्याचं काम उपक्रम करण्याचा भाग पाडत आहेत। तर अशा वेळी या महाराष्ट्रामध्ये पार्थ पवार हा एक तर छोटासा व्यक्ती आहे। या छोटीशाच यांनी अनेक इथल्या दलित, आदिवासी लोकांचे खून करून त्यांच्याही जमिनी बळकवलेल्या आहेत। ह्या संपूर्ण या देशाला, या महाराष्ट्राला आपल्याला माहीत असावं म्हणून इथला दलित, आदिवासी हा इथला पिछडा वर्ग यांच्याकडे कुठलेही साधन राहिलेलं नाही। म्हणून या सरकारने या देशामध्ये इथल्या शोषित पीडितांना, इथल्या मागासवर्गीय लोकांना साधन उपलब्ध करून द्यावे। तसेच ज्या काही त्यांची संपत्ती आहे, त्यांच्या ज्या काही गायरान जमिनी आहेत त्या गायरान जमिनीला योग्य ती समिती या देशामध्ये मोदीजींनी योग्य ती समिती नेमवावी आणि त्यांचं संरक्षण करण्यात यावं, जेणेकरून असे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सारखे पिल्लावळ जे राहतील ते पुन्हा इथल्या दलित, आदिवासींच्या जमिनीकडे किंवा निधीकडे बघण्याचा कुठल्याही षडयंत्र करणार नाहीत। आज आम्ही हिंगोली जिल्ह्यामध्ये राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब यांच्या आदेशानुसार आज